लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी अजून केली नाही तरी नो टेन्शन. आदिती तटकरेंची मोठी अपडेट. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या सद्यस्थिती आणि मुदतवाढीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता 31 डिसेंबरपर्यंत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सध्या महाराष्ट्रातील 1,20,00,000हून अधिक महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया 100% पूर्ण केली, तर 50 लाखांपेक्षा जास्त महिलांची सुमारे 60% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र अनेक महिलांना विविध कारणांमुळे ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी आल्या होत्या आणि यामध्ये मे महिन्यापासून ते 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, अवकाळी पावसाचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक लाभार्थ्यांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे गमावली होती. विशेषतः विधवा आणि एकल महिलांसारख्या वंचित घटकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसला. या सर्व बाबी लक्षात घेऊन ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थी महिलांना दिलासा मिळालेला असून त्या आता त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकतील. ही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती. मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत. म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत, म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात, म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात, ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले, तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत. इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सोलापूर.